इथं काल मस्त असे मोदक केले होते, गव्हाचे मोदक आणि खीर केली होती परवा दिवशी. आणि म्हटलं आता तेवढेच मोदक, कारण खोबरं वगैरे सगळं किसून बाकीची तयारी वगैरे सगळीच करायची होती. पण सगळं स्वयंपाक आवरल्यावर म्हटलं देवाला पुन्हा मोदक करूया. आणि झटपट असे आहे त्या ह्याच्यामध्ये म्हटलं गव्हाच्या पिठात मस्त असं सारण लगेच करून घेतलं खोबऱ्याचं आणि लगेच मोदक असे देवाला करून घेतले आरतीसाठी. आणि सारखं सिद्धीत चालू होतं विचारायला, मम्मी मोदक कधी करणार आहेस, कारण माझं प्रत्येक वेळी मोदक करणं हे ठरलेलं असतं. आणि दोन्ही वेळेस वेगवेगळे असे मोदक करते. पण ह्यावेळी थोडंसं कामाचा लोड पडल्यामुळं मग मोदकाला वेळ मिळत नव्हता, कारण मुलं त्यावेळी लहान होती. मग त्यावेळी भरपूर वेळ असायचा माझ्याकडे या गोष्टी करण्यासाठी. पण आता बाकीच्या गोष्टींकडे जास्त लक्ष असल्यामुळे या गोष्टी थोडंसं कमीच होतात. आणि चला तर आता काय विकत पण आणू शकतो, आजचा काय प्रश्न नसतो. आणि स्वयंपाकाची इथं आजचे विठ्ठल रुक्मिणीचं मी फोटो तुमच्याशी शेअर करत आहे. आणि खूप सारी मस्त अशी काल खरेदी केली आणि मस्त शॉपिंग करून आलो. मॅट वगैरे नव्हता घरी, मग म्हटलं मॅट घेऊ. एक गावी ठेवलेला आहे आणि इतका छान सुंदर असा परिसर, आजूबाजूचा खूप सुंदर असा परिसर होता. आणि तलाव पूर्ण गडिंग्लजवरून येताना तलाव पूर्ण भरलेला होता. येताना हा व्हिडिओ केला आहे. आजूबाजूचा परिसर पाहून मला मोह आवरलेला नाही. म्हटलं चला व्हिडिओ करून घेऊ. आणि गावात सर्व मैत्री सर्कल यांना भेटणं झालं नाही. काही कामानिमित्त आलो होतो आणि घाईगडबडीत वेळ मिळाला नाही आजचा. आणि नाहीतर येताना भेटून येतो. नेक्स्ट टाईम नक्की आम्ही 1-2 दिवसासाठी आलो तर नक्की भेटणार आहे. आणि वेळच नव्हता त्या, आणि खूप पाऊस पण होता. बाईकवरून 2 व्हीलरवरून आलो होतो, त्यामुळं व्यवस्थितपणे घरात येऊन पोचणं फार गरजेचं होतं. त्यामुळे जास्त वेळ कुठे थांबलो नाही आणि जिथे जिथे काम होतं त्या ठिकाणी जाऊन मग आम्ही पुन्हा आपल्या घरी परतलो. शेडवर जाऊन थोडीशी सफाई स्वच्छता पण केली. आणि पावसानं इतकं छान वातावरण खूप छान सुंदर झालं होतं. जिकडं पाहावं तिकडं हिरवंगार असं झालं होतं. आणि कसं आहे, वेळेत येऊन उजेडात येऊन पोचणं फार गरज होती. आणि म्हटलं चला हे थोडंसं तुमच्याशी पण शेअर करूया. आणि कसं आहे, घरात येऊन मध्ये मध्ये थांबत थोडंसं माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. हा छोटासा व्हिडिओ आहे, तरी पण लाईक करा, शेअर करा.